निघून गेला. हा. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते. सोबती चांगले असतील तर देव समजेल. जर वाईट लोक जर तुमच्या संगतीला असतील तर तुम्ही ओळखलेल्या देवाला पण तुम्ही विसरून जाल. खरं सांगतो, सोबती चांगली ठेवा, संगत चांगली ठेवा. त्याच्या संगत चांगली होती म्हणून तो मारता मारता वाचला. पण जर त्याच्या संगतच जर त्या नामानाबरोबर जर वाईट लोक असते तर त्यावेळेस नामानाचं काय खरं नाही. आज तुम्ही ओळखलं पाहिजे तुमच्या संगतीला कोणी. वाईट असतील तर सोडून टाका, चांगले असतील तर तुम्ही चाला द्यावा. ऐकते तुम्ही? हा, ते चांगले लोक त्याला काय समजायचा प्रयत्न करत आहेत. हा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले काय असते. अवघड काम सांगितलंय का? त्यांनी काय खड्डा खांदायला सांगितलंय का? त्यांनी कुठल्या देशामध्ये जाऊन युद्ध करायला सांगितलंय का? त्यांनी एकच चांगलं काम आणि एकदम सोपं काम सांगितलंय. जा आणि यार्देन नदीमध्ये काय करा, 7 वेळा डुबक्या घ्या. किती वेळा? 7 वेळा डुबकी घ्या. तुमच्यासाठी लई आहे का? मग त्याला कळलं, माझा सोबतीदार बरोबर बोलतोय, आम्हाला का नाही कळलं? हे काय अवघड नाही. पुढं बघा, काहीच अवघड सोपं आहे. फक्त पाण्यात थांबायचे, 7 वेळा डुबक्या घ्यायच्या. करतो. मग जातो नामान, पहिली डुबकी घेतो, उठतो. ज्यांनी बोलला होता त्याच्याकडे नामान बघत असेल, अजून काहीच नाही. त्या बिचाराला पण भीती असेल. आता नामानला मी ह्या पाण्यात उतरवले खरं, पण जर काहीच नाही झालं तर माझं काही खरं नाही. आज लोक घाबरतात ना, येशूकडे या, देव तुम्हाला ह्या आजारातनं बाहेर काढेल. लोक घाबरतात ना. नाही मिळालं तर तुम्ही जर सांगितलं येशूकडे या, तुम्हाला आरोग्य मिळेल. ज्या दिवशी तुम्ही कानामध्ये कुणाचं सांगितलंय ना, त्याला सुद्धा त्याच दिवशी मिळालेली. चिंता तुम्ही का करताय? नामानला जो व्यक्ती बोलला होता ना, फक्त सोपं काम सांगितलंय, पाण्यामध्ये उतरा आणि डुबकी मारा, त्याच वेळेस नामानला काय मिळालं होतं? आरोग्य मिळालं होतं. आरोग्य नामानला त्याच वेळेस मिळालं होतं ज्या वेळेस त्याचा सुक्ती त्याला सांगत होता. हालेलुया. पण आता सुक्ती पण घाबरलाय. 1 डुबकी झाली, 2री डुबकी झाली, 3री डुबकी झाली, 5वी डुबकी झाली, काहीच नाही. 6वी डुबकी पण झाली, काहीच नाही. 7व्या डुबकीला लहान बालकासारखं त्याचं शरीर झालं.